हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर टिफिन सिरीज चालू केलेली आहे. तर 30 दिवसांच्या 30 वेगवेगळे प्रकारचे टिफिन बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलवरती सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघू शकता टिफिन नंबर 3. आपण अगोदर आहे ना पीठ मळून घेऊयात चपातीसाठी. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं चाळून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात आणि पाणी टाकून आहे ना छान असं पीठ आपण मळून घेऊयात. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करूयात. तर इथे मी ना कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा छान असा आहे ना चिरून घेऊयात. हे बघा, ह्या पद्धतीने छान असा कांदा आहे ना चिरून घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घेतले आहे. टोमॅटो हे आपण आहे ना चिरून घेऊयात. आणि इथे ना मी जो आपला उन्हाळ घेवडा असतो ना, वाल घेवडा, त्याची भाजी बनवणार आहे. छान असा धुवून स्वच्छ साफ करून ठेवलेला आहे. पाहू शकता मस्त असा ताजा ताजा घेवडा आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान असं आहे ना फुलू द्यायचं. मस्त असं जिरं फुललं की त्याच्यामध्ये बारीक असा चिरून घेतलेला आहे ना कांदा टाकायचा आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा. भरपूर असा लसूण वापरायचा ह्या भाजीला. मस्त असं हे परतून घेऊयात. कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा छान असा भाजलेला आहे, पाहू शकता. आता त्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोही छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मस्त अशा झटपट अशी आपली टिफिन तयार होते. आता ह्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकूयात, हळद, छान कलर येण्यासाठी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि छान परतून घेऊयात. 1-2 मिनिट मस्त असे मसाले आपण छान तेलामध्ये भाजूयात. त्याच्यामध्ये आपण आता हे जो घेवडाच्या शेंगा आहेत त्या शेंगा टाकूयात आणि हेही छान असं आपण एकजीव व्यवस्थित 3-4 मिनिट आहे ना परतून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूयात. व्यवस्थित पुन्हा परतून घेऊयात आणि गरजेनुसार आहे ना थोडंसं अगदी पाणी टाकूयात. ही भाजी वाफेवरती पण होऊ शकते, पण ह्याचे जे दाणे आहेत ना ते जरा जास्त मोठे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून आहे ना 4-5 मिनिट आपण शिजवून घेऊयात. बघू शकता पाणी बऱ्यापैकी आहे ना आटलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून 1-2-3 मिनिट आहे ना अजून आपण हे करूयात. पाहू शकता अगदी थोडंसं असं ना पाणी राहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. 1-2 ते 3 चमच शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान अशी आपली भाजी आहे ना आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत आहे ना शिजवून घेऊयात. आता इकडे भाजी एका साईडला ठेवली. आता इथे आपण चपाती करायला घेऊयात. तर जेवढी तुम्हाला चपाती पाहिजे आहे तेवढा एक उंडा घ्यायचा. छान असं थोडंसं लाटायचा, त्याला तेल लावायचं, पुन्हा घडी करायची. आपल्याला घडीची चपाती बनवायची आहे. घडी करायची, थोडंसं तेल लावायचं, पुन्हा घडी करायची आणि छान अशी आहे ना अलटी पलटी करून दोन्ही साईडून एकदम पातळ अशी आहे ना चपाती आपण लाटून घेणार आहे. पाहू शकता मस्त अशी आपली चपाती आहे ना लाटून झालेली आहे. आणि रोज रोज भाजीला काय बनवायचं, त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ आहेत ना तुमच्यासाठी खास बनवत आहे. तवा इथे गरम झालेला आहे. तव्यावरती ना आपण थोडंसं तेल टाकूयात आणि चपाती टाकूयात. पाहू शकता 1-2 मिनिट झालं की चपाती पलटी करून घेऊयात.
आणि छान अशी आहे ना अलटी पलटी करून आहे ना चपाती दोन्ही साईडून तेल लावायचं आणि छान अशी भाजून घ्यायची. बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी आपली चपाती ही झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या चपात्या आहेत ना त्या बनवणार आहे. पाहू शकता छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या आहेत आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की माझ्या ह्या पद्धतीने रेसिपी करून बघा. अगदी लहान मुले काही मोठी माणसंही आवडीने खातील अशा सुंदर झटकीपट अशा रेसिपीज आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.